नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुजित कुमार म्हणत असतो, सगळ्यांना ऐकू नाही येत का? आमची मीरा हे लग्न करण्यास तयार नाही आहे, चला निघा इथनं. तेव्हा सुधाकर बोलतो, ओ भाऊ, तुम्ही का मध्ये पडताय? तुम्हाला कळत नाही का? हा घरचा मॅटर आहे, जा ना तुम्ही इथनं, का विषयाला फाटे फोडताय उगाचच? तेव्हा सुजित कुमार म्हणतो, मी बाहेरचा माणूस नाही आहे, घरचा जावई आहे मी त्यांचा. आता मात्र मीरा, तिची आई, सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय? हा काय प्रकार आहे? तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो, हो, मीरा माझी राणी आणि मीच तिचा राजा आहे. बघा बघा, तिच्या हातावरती तिने माझ्या नावाची मेहंदी काढली की नाही, बघा बरं. आता मात्र लगेच सुजित कुमार मीराचा हात पकडतो आणि सर्वांना तिच्या हातावरील यश दाखवतो. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो, बघितलं, आमच्या प्रेमाचं यश आहे, यश म्हणजे सुजित कुमार. तेव्हा निरूपा बोलते, मला वाटलंच होतं, या पोरीत नक्की काहीतरी खोट आहे. बघितलं कशी आहे ही पोरगी, मला वाटतच होतं. तेव्हा लगेच सुधाकर बोलतो, अगं निरूपा, कधीतरी माणसं ओळखायला शिक. अगं 100 नंबरी पोरगी आहे ती, 100 नंबरी सोनं आहे. आणि हा माणूस सगळा घोळ करतोय, खरं तर हा माणूसच नालायक आहे, याला इथून काढून द्यायला पाहिजे. तेव्हा त्या सुजित कुमार म्हणतो, गप्प बसा, तुम्हाला दिसत नाही का? यश यश म्हणजे सुजित कुमार, आपल्या प्रेमाचं यश. मीरा, तेव्हा मीरा बोलते, म्हणजे त्या मेहंदीवालीला जबरदस्तीने तुमचं नाव काढायला तुम्ही भाग पाडलं होतं तर? आता मात्र मीराला लगेच आठवतं, ती मेहंदीवाली घाबरतच असं नाव काढून पळालेली होती. तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो, हो मीरा, मीच पाठवलं होतं तिला आपल्या प्रेमाचं यश काढायला. चल आता आपण दोघेही प्रेम करूया, चल पटकन. असे म्हणून मीराचा हात धरून तिला स्टेजवरती ओढू लागतो, कारण इथे सुजित कुमारला आता मीराबरोबर लग्न करण्याची घाई झालेली असते. तेव्हा आता सर्वजण मीराला ओढत असतात. त्याच वेळेस सुजित कुमारची गुंड येतात आणि सर्वांना चाकूची भीती दाखवतात. तेव्हा आता लगेच सुजित कुमार स्टेजवरती मीराला घेऊन जातो. तर सत्याचे बाबा बोलतात, ए माणसा, आमच्या मीराबरोबरती तू असं जबरदस्तीने लग्न नाही करू शकत. थांब थांब, मी पोलिसांनाच बोलावतो. असे म्हणून सुधाकर लगेच पोलिसांना फोन लावायला लागतो. तेव्हा सुजित कुमार लगेच स्टेजवरून खाली उतरतो आणि म्हणतो, तुला पोलिसांना बोलवण्याची खूपच घाई दिसते ना. थांब थांब, तू जर फोन केला तर इथे 4-5 हाफ मर्डर करीना, सांगून ठेवतो. त्याआधी ना तुलाच धडा शिकवावा लागतोय, थांब. तर असे म्हणून लगेच सुजित कुमार सत्याच्या बाबावरती हात उचलणार. तेच पाठीमागून सत्य येतो आणि सुजित कुमारचा हात घट्ट पकडतो. आता मात्र सत्या सुजित कुमारला म्हणतो, तुला त्या दिवशी हेल्मेट घालून एवढा चोप दिला, पण तुझ्या लक्षात नाही राहिलं वाटतं. लग्न करायची जरा जास्तच घाई दिसते तुला. आता मात्र मीराच्या लगेच लक्षात येतं, म्हणजे हा हेल्मेटवाला सत्या होता तर. त्या दिवशी सत्यानेच सुजित कुमारच्या तावडीतून मीराला वाचवलेलं असतं. आता सगळं सत्य मीरासमोर आलेलं असतं. तेव्हा लगेच सत्या बोलतो, थांब थांब, तुझी हौस नाही झाली ना, माझ्या बापावरती हात उचलतो. असे म्हणून आता लगेच सत्या इथे सुजित कुमारला ढकलून देतो. आता सुजित कुमारच्या डोक्याला मार लागलेला असतो, तर आता त्याचे गुंड लगेच सत्याला मारायला धावतात. तेव्हा त्या सत्या लगेच त्या गुंडांचीही पिटाई करू लागतो. इथे सर्वजण खूपच घाबरलेले असतात, कारण त्या गुंडांकडे चाकू वगैरे हत्यार असतात. तेव्हा मात्र सत्या सगळ्यांची धुलाई करू लागतो. तर स्टेजवरती तिथे नारळ ठेवलेलं असतं. सत्या लगेच तेच नारळ हातात घेतो आणि त्या माणसाच्या डोक्यात मारू लागतो. तर इथे सुजित कुमार हा मीराच्या जवळ येऊन मीराचा हात पकडणार आणि तिला घेऊन पळणार. ते सत्या स्टेजवरून ते नारळ हातात घेतो आणि जोरदार दिशी सुजित कुमारच्या डोक्यात मारतो. आता मात्र नारळ डोक्यात लागतात, सुजित कुमार खाली पडणार. ते सत्या त्याला पकडतो आणि खूप धुलाई करतो. आता सत्याने सगळ्या गुंडांची धुलाई करून त्यांना पळून लावलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणत असतं, अरे निघा, चला निघा इथनं. तेव्हा आता सर्वजण जातात. सत्या बोलतो, हे बघा, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता तुम्हाला हा कधीही त्रास देणार नाही. आणि हो, जरी इथून पुढे याने कधी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तरी सत्याला एकच फोन करायचा, बघा कसे पळून जातील ते. तर आता लगेच सुधाकर बोलतो, बघितलंस, असं आहे माझा सत्या, याच्याबद्दलच मी सांगत होतो, हेच सांगायचं होतं मला. सत्या, खरंच
तू हे जे काही करतोय ते काही चुकीचं करत नाही ना? तेव्हा सत्या बोलतो, बाप विषयच नाही, आपण जे करतो ना ते अगदी बरोबर करतो. तेव्हा त्याचे बाबा बोलतात, आणि मी जे बोलतो ते? तेव्हा सत्या बोलतो, तू जे बोलतो ना ते अगदी बरोबर असतं. तेव्हा लगेच सत्या आता मीराची आई आणि मीराला म्हणतो, माझा बाप जे काही सांगतोय ना ते नीट ऐका बरं का, आणि तो कधीही खोटं बोलत नाही, तो एकदम बरोबर बोलतो. आता तो पंकज पळून गेला त्यात माझ्या बापाची काय चूक? आणि मी आधीपासून सांगत होतो की नाही, त्या पंकजबरोबर फुसक्याबरोबर लग्न करू नको. किती वेळा मी सांगत होतो. जेव्हा तो पंकज तुला बघायला घरी आला होता तेव्हा मीच तुला फोन करून सांगितलं होतं त्याच्याशी लग्नाला हो म्हणू नको, तरीही तू माझं ऐकलं नाही. आणि त्यानंतर काल इथे आल्यानंतरही मी तुला सांगत होतो याच्याबरोबर लग्न करू नको, पण तरीही तू माझं ऐकलं नाही. त्यामुळे आता माझा बाप जे म्हणतोय ना ते गुमान ऐक, त्यातच तुझं भलं आहे बरं का. आता मात्र मीरा शांतपणे सत्याकडे बघत असते. तिला मात्र रडू यायला लागतं. ती रडतच आतमध्ये पळत जाते. तेव्हा लगेच सत्या बोलतो, अरे बाप, हिला काय झालं? तू काय बोललाय असं हिला? ती डायरेक्ट रडतच गेली ही पोरगी. ए धूमकेतू, थांब ना, असे सत्य म्हणू लागतो. तर आता मीरा पाठोपाठ मीराची आई, राज, मधू सर्वजण आतमध्ये आलेले असतात. तरी ते मीरा लगेच आपल्या डोक्याच्या मंडोळ्या काढून फेकते. गळ्यातील दागिने, हातातील बांगड्या सगळे ती अलंकार काढत असते. तेव्हा मीराची आई येते आणि म्हणते, मीरा जरा शांत हो, शांत बैस ना, मग विचार कर. तेव्हा मीरा बोलते, आता काय विचार करायचा आहे? मधू, राज, चला पटकन आवराआवरी करायला घ्या. राज तू जा बरं, रिक्षा जाऊन बघ. चला आपण इथून लगेचच्या लगेच जायचे. मी हे लग्न करणार नाही आई. आणि लगेच समोरच टेबलवरती दादांचा फोटो ठेवलेला असतो. तेव्हा मीरा आता त्या फोटोकडे बघते आणि तो फोटो हातात घेते आणि म्हणते, दादा मला माफ करा. खरंच मधू, राज, आई या सगळ्यांची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोडून गेलात. आणि मी काय करत होते? मी फक्त माझा विचार केला, माझा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण मी चुकले दादा. आता मी असं नाही करणार. आता माझं फक्त एकच ध्येय असेल, मधू आणि राजला खूप मोठं करायचं, शिकून त्यांना त्यांच्या पायावरती उभी करायचं, त्यांना नोकरीला लावायचं. यापेक्षा दुसरं मला काही करायचं नाही आहे, असे आता मीराने ठरवलेले असते. असे म्हणून आता मीरा तिथून निघणार. तेच मीराची आई बोलते, मीरा प्लीज माझं ऐक ना, एकदा शांत होऊन विचार कर ना. तेव्हा लगेच आता मीरा बोलते, अगं आई काय विचार करू मी? सांग ना तूच. आणि त्या सत्याबरोबर लग्न? अगं बघितलं ना, काल लग्नात बेड्या घालून आला होता तो. आणि काल काल बघितलं ना, हळदीत किती दारू प्यायलेला होता. अगं त्याला दारू प्यायचं सोडून काहीच जमत नाही. आणि अशा माणसाबरोबर लग्न करतात का? हे काही भांड्याचं दुकान आहे का? हा मुलगा नाही तर तो मुलगा, हे भांडं नाही तर ते भांडं, असं नाही जमत गाई. लग्न म्हणजे काय खेळ आहे का? दोन मनं जुळली पाहिजेत. मीराची आई बोलते, तू अगदी बरोबर बोलते मीरा, पण बघ ना आता जे काही घडलं ना त्यावरून मला खूप भीती वाटते. बघितलं तो सुजित कुमार कसा लगेच धावून आला होता तुझ्याशी लग्न करायला. उद्या अशी 10 जण येतील, काय करणार आहे? तूच विचार कर ना. तर इथे बाहेर सत्यमत असतो. बाप, चल बरं आपण बँकेत जाऊन बघूया पैसे त्या फुसक्याला मिळाले की काय. बघितलं ना कसा पळून गेला तो, मी म्हणत होतो बाप. तेव्हा निरूपा बोलते, आधीच जर त्याला पैसे दिले असते ना तर तो असा पळाला नसता, तुमच्यामुळेच झालं हे सगळं. तेव्हा सत्या बोलतोय, निरूपा गप्प बैस, तुझा फुसक्या पळाला आणि तुला काही न सांगता पळाला. तसं तो दरवेळेस तुला सगळं सांगत असतो, पण आज काय झालं? तेव्हा लगेच सत्या म्हणत असतो, चल बाप, चल पटकन आपण बघून येऊया. तरी ते मीराची आई म्हणत असते, मीरा प्लीज सत्याचा विचार कर एकदा. तेव्हा लगेच मीरा बोलते, अगं आई काय म्हणतेस तू? त्या सत्याचा विचार करू मी? तेव्हा लगेच मीराची आई बोलते, हो, त्याच्या बाबांचा बघितलं ना, फक्त सत्यावरतीच जास्त विश्वास आहे. अगं तो दिसायला जरी चांगला नसला, त्याची वागणूकही चांगली नसली, तरी तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. एक माणूस म्हणून त्याचा विचार कर. बघ, त्यानेच त्या दिवशी त्या सुजित कुमारच्या तावडीतून हेल्मेट घालून तुला वाचवलंय, आणि हो की नाही? आणि आत्ता पण बघ, सुजित कुमारच्या तावडीतून त्यानेच तुला सोडवलंय. मग एकदा माणूस म्हणून विचार करायला काय हरकत आहे? शांत मनाने विचार कर ना गं. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे बाळा. उद्या मधुशी कोण लग्न करणार? रातचं कसं होणार? विचार कर. आपण जर या मांडव्यातून माघारी गेलो तर सगळं अवघड होऊन बसेल. त्यामुळे प्लीज मला माफ कर गं पोरी, पण एक आई आपल्या मुलांचा नेहमी विचारच करते,
म्हणून मी तुला सांगते, सत्याचा विचार कर. माणूस म्हणून खरंच खूप चांगला आहे. असे म्हणून मीराची आई लगेच मीराच्या पाया पडू लागते. तेव्हा मीरा बोलते, आई काय करतेस तू? बरं ठीक आहे, तू म्हणते तर मी विचार करते. आता मीरा मात्र आपले डोळे बंद करते आणि सत्याचा विचार करू लागते. तर मीरा लगेच म्हणते, ठीक आहे आई, तू म्हणतेस तर मी हे लग्न करायला तयार आहे. आता मात्र राजला खूप राग येतो, पण मधूलाही आनंद होतो. तर इथे बाहेर सत्या म्हणत असतो, बाप चल ना आपण बँकेत जाऊन येऊया. तेवढ्यात मधू येते आणि म्हणते, काका मीराताई लग्नाला तयार झाली. तेव्हा लगेच तुम्हाला आतमध्ये बोलावलंय. तर आता सत्याचे बाबा आणि आजी आतमध्ये जातात. तेव्हा सत्या बोलतो, हा पंकज पळून गेल्याने या पोरीच्या डोसक्यावर परिणाम झाला की काय? आता नवरदेव पळालाय तरीही लग्न करते. कुणाशी लग्न करते ही नेमकं? सत्याला इथे काहीच माहिती नसते. तर आता आतमध्ये सुधाकर आणि आजी येताच मीरा इथे मंडोळे बांधून तयार झालेली असते. तेव्हा मीराची आई बोलते, माझी मीरा या लग्नाला तयार आहे. तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात, पोरी तुला मी सबूत देतो. माझा सत्या लाखात एक आहे आणि तुला या गायकवाडांची सून म्हणून सगळे मान मिळतील. आता सुधाकर आणि आजी आनंदानेच बाहेर येतात. तर निरुपा इथे पंकजला फोन लावत असते. तेव्हा सुधाकर बोलतो, अगं निरुपा, आनंदाची बातमी आहे. मीरा लग्नाला तयार झाली. आता मात्र सत्य बघतच असतो यांचं काय चालू आहे नेमकं. तेव्हा लगेच आता सुधाकर सर्वांना सांगू लागतो, सगळे मंडळी थांबा, इथे लग्न होणार आहे याच मांडवात. माझा मुलगा सत्यजित बरोबर मीरा लग्नाला तयार झाली. आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो, कारण मीरा त्याच्याशी लग्नाला तयार झाली. आता इथे सत्या मात्र लग्नाला तयार नसतो. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सत्याचे बाबा त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, सत्या प्लीज माझा शब्द खाली पाडू नको. तेव्हा सत्या बोलतो, बाप तुझा शब्द मी कधी खाली पाडतो का? नाही ना, मग मी या लग्नाला तयार आहे. तर इथे मीरा आणि सर्वजण स्टेजवरती असतात. तर सत्या लगेच तिथे शर्ट काढून शर्ट बदलायला लागतो. त्याच्या खिशात बॉटल, सिगरेट सगळं काही असतं तेही तिथे टेबलवरती काढून ठेवतो. तेव्हा मधू बोलते, याला काही लाज वाटते की नाही? तेव्हा सत्य म्हणतो, आता लाज वगैरे काहीच नाही, आता फक्त लग्न. त्यामुळे मित्रांनो आता सत्य आणि मीराचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ